इयत्ता 8वी विषय मराठी या पुस्तकातील असा रंगारी श्रावण ही कविता अभ्यासूयात। या कवितेचे कवी आहेत ऐश्वर्य पाटकर, प्रसिद्ध लेखक आहेत कवी। भूशास्त्र या कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा पहिलाच राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळालेला आहे। या कविता संग्रहातील कवितांचा उडिया, हिंदी, बंगाली, उर्दू आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे। 2012 साली भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे चीन भेटीसाठी मराठी साहित्यिकांचा प्रतिनिधी म्हणून त्यांना निवडलेलं होतं। कवितेचा आशय थोडक्यात पाहूयात। श्रावण महिना हा आनंदाचा ऋतू। श्रावणात निसर्ग बहरतो आणि सण व्रतवैकल्यांनी माणूस सुखावतो। श्रावणातील निसर्गाच्या विविध रूपांचे व माणसाच्या आनंदमय जीवनाचे सुंदर शब्दात या कवितेत वर्णन केलेले आहे। या कवितेचा भावार्थ पाहूयात। असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रगार हिरवा देखावा रेखितो। रंगारी म्हणजे रंगाचं काम करणारा कारागीर। आता रंगारी रंगाचं काम करतो आणि श्रावणसुद्धा सृष्टीमध्ये वेगवेगळे रंग भरतो, म्हणून इथे रंगारी श्रावण आहे की जो सृष्टीमध्ये विविध प्रकारचे रंग भरत असतो। उधळीत येतो म्हणजे पसरवित येतो, विखरत येतो। सृष्टी म्हणजे निसर्ग, चित्रकार म्हणजे चित्र काढणारी व्यक्ती, हिरवा म्हणजे हिरवा, रेखितो म्हणजे रेखाटतो, देखावा म्हणजे दृश्य। श्रावण महिन्यात निसर्गात होणारे विलोभनीय व मनोहर दृश्य त्यांचं वर्णन कवी करतात आणि ते करत असताना म्हणतात, श्रावण हा रंगांचा जादूगार आहे। तो सृष्टीमध्ये विविध रंग उधळीत येतो। सृष्टीचा हा चित्रकार आहे आणि हा चित्रकार आपल्याजवळ असणाऱ्या कुंचल्याच्या साह्याने सर्वत्र हिरवा देखावा रेखाटतो, सर्वत्र हिरवा रंग पसरवतो। कलावंत हा साजिरा, काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्यांनी मांडली पंगत। कलावंत म्हणजे कलाकार, साजिरा म्हणजे अतिशय सुंदर, कलागत म्हणजे कलाकृती, पंगत म्हणजे रांग। मुलांनो, श्रावण हा सुंदर कलाकार आहे। त्याची किमया, त्याची जादूगरी काय बरं सांगावी। हा किमयागार अजब आहे। जागोजागी निसर्गात जणू त्याने चित्रांचीच रांग मांडली आहे। सर्वत्र पंक्तीत बसलेली चित्र दिसत आहेत। नाचे दरी डोंगरात, झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी। झिम्मा म्हणजे सर्व मुलींनी फेर धरून केलेला एक नाच असतो। पहाडीचं म्हणजे थेंबांच्या सरीचं। हा श्रावण दरीखोऱ्यात, डोंगरात सर्वत्र नाचतो, नदीबरोबर झिम्मा खेळतो, रिमझिम सरींचं मधुर गाणं तो झाडांशी गातो। निसर्गातील प्रत्येक घटकाशी त्याचा खेळ चालू आहे, गाणं म्हणणं चालू आहे। वेण्या गुंफितो वेलींच्या, वेली लाजल्या लाजल्या, पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबानी सजल्या। वेण्या म्हणजे केसांची तिपेडी वेणी घालतो आपण, तशा वेली एकमेकात गुंतलेल्या आहेत आणि जणू काही त्यांची वेणीच घातली गेलेली आहे आणि ही वेणी श्रावण घालतोय आणि त्यामुळे त्या वेली लाजलेल्या आहेत असं म्हटलंय। वेलीच्या तो जेव्हा वेण्या घालतो तेव्हा वेली लाजून लाजून जातात। वेली मग पाना फुलांचे पातळ नेसून थेंब ठसवून सजतात, नटतात। पातळ म्हणजे साडी जी स्त्रिया नेसतात ती। मग त्यांनी पाना फुलांचे पातळ थेंब थेंब घेतलेले आहेत आणि त्यांनी त्या स्वतःला त्यांनी सजवलेलं आहे। झुले पोरींना झुलाया, असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला। लय म्हणजे नाद। तो काय करतो, पोरीबाळींना झोका घेण्यासाठी श्रावण झाडांना झुले टांगतो, त्यांना झोके देतो। झुलवता झुलवता मुलींच्या गाण्यांना नादमय लय सुद्धा देतो। श्रावणात निसर्ग एवढा सुंदर असतो, सगळेजण निसर्गात फिरतात, झाडांना झुले बांधतात आणि त्याच्यावर खेळत असतात। मग यांना झुले देण्यासाठी तो येतो। झुलवता झुलवता मुलींच्या गाण्यांना नादमय लय सुद्धा देतो। श्रावणात वाऱ्यांचा, सरींचा एक आवाज असतो, तोच आवाज या झुल्यांना दिलेला आहे। पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा, दहीहंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा। खेळगा म्हणजे खेळगडी, सोबत खेळणारा सवंगडी। दहीहंडी
म्हणजे श्रावणात गोकुळाष्टमीला उंच बांधलेली दही काल्याची हंडी, संगती सोबत. चिंब म्हणजे अतिशय भरपूर भिजलेला. गोपाळ म्हणजे श्रीकृष्ण. अवघा म्हणजे सर्व. लहान मुलांच्या खेळात श्रावण त्यांचा सवंगडी होतो आणि दहीहंडीच्या काल्यात त्यांच्या संगे प्रेमाने संपूर्ण चिंब भिजलेला बाळकृष्णच होतो. श्रावण जेव्हा येतो तेव्हा प्रत्येकाबरोबर असतो, प्रत्येकाला ओलाचिंब करून भिजवून सोडतो. पावसाचं घर कसं लख्ख उन्हात बांधतो, खोडी काढून खट्याळ झाडा आड तो लपतो. खट्याळ म्हणजे खोडकर, लख्ख म्हणजे स्वच्छ, झाडाआड म्हणजे झाडामागे. पहा, शुभ्र उन्हात तो पावसाचं घर बांधतो आणि खोडकर श्रावण पावसाची खोड काढून मस्करी करून झाडामागे लपतो. ऊन पावसाचा, ऊन सावलीचा खेळ चालू असतो. त्या खेळाचं वर्णन इथे केलेलं आहे. इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंधतो. इंद्रधनुष्य म्हणजे ऊन पाऊस एकत्र येऊन आकाशात उमटलेला 7 रंगांचा झोत. बांध म्हणजे अटकाव, नभ म्हणजे आकाश, गोंदतो म्हणजे ठसवतो. आकाशाच्या अफाट निळाईत श्रावण इंद्रधनुष्याचा सप्तरंगी बांध घालतो. रंगीबेरंगी फुलांची नक्षी हिरव्या रानात सजवतो. म्हणजे जसं आपण गोंधन काढतो अंगावर आणि ते अगदी ठसठशीत दिसतं, तशी ही सगळी नक्षी संपूर्ण निसर्गात ठसठसून काढलेली त्याने दिसते. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो. हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो. खोपा करणे, घरटे करणे. हा रंगारी श्रावण रंग उधळीत उधळीत येतो. निसर्गातील प्रत्येक घटकामध्ये रंग उधळत असतो आणि हिरव्या निसर्गाच्या मळ्यात आपले घरटे बांधून राहतो. हा एक निसर्गाचाच भाग होतो आणि या निसर्गातच राहू लागतो. पुढील कित्येक महिने तो या सृष्टीचं, या निसर्गाचं पूर्णपणे कायापालट करून तो या निसर्गासोबतच राहत असतो. निसर्गामध्ये रंगांची उधळण करणाऱ्या श्रावणाला कवीने रंगारी म्हटले आहे. तो सृष्टीचा सुंदर व कुशल चित्रकार आहे. त्याने सर्वत्र हिरवा रंग रंगवलेला आहे. तो अवखळ व खट्याळही आहे. श्रावण अवखळपणे डोंगरदऱ्यात नाचतो, नदीशी झिम्मा खेळतो, रिमझिम सरींचे गाणे झाडांना ऐकवतो. वेलीच्या वेण्या घालून त्यांना पानाफुलांचे थेंबाथेंबांचे पातळ नेसून नटवतो. तो झुल्यावर झुलणाऱ्या मुलींच्या गाण्यांना लय देतो. दहीहंडीमध्ये गोपाळ बनून त्यांच्याबरोबर सामील होतो. रंगारी श्रावण पावसाचे घर उन्हात बांधतो व त्याच्या खोड्या काढून झाडामागे दडतो. तो आकाशात इंद्रधनुष्यांचा बांध घालतो आणि रानात रंगीबेरंगी फुलांची नक्षी करतो. आणि शेवटी रंगारी श्रावण हिरव्या मळ्यांमध्ये खोपा करून राहतो.